नमस्कार. आपण पाहत आहात आम्ही नेवास्कर न्यूज. आता पाहूया आजच्या ठळक आणि महत्त्वाच्या बातम्या. 4 श्रमसंहितांविरोधात मुळा कारखाना कामगारांचा तीव्र निषेध. केंद्र सरकारकडून 4 नव्या श्रमसंहितांची अंमलबजावणी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मुळा सहकारी साखर कारखान्यातील कामगारांनी तीव्र निषेध नोंदवला. राष्ट्रीय साखर कामगार युनियनच्या वतीने कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र येत कामगारांनी काळ्या फिती लावून काळा दिवस पाळला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अशोकराव पवार, सरचिटणीस DM निमसे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नव्या श्रमसंहितांमुळे कामगारांचे हक्क कमी होतील, नोकरीची सुरक्षितता धोक्यात येईल अशी भीती कामगार नेत्यांनी व्यक्त केली आहे. आजोबांच्या पुण्यतिथीनिमित्त नातवाकडून शाळेत खाऊ वाटप. सलाबतपुरात आगळा वेगळा उपक्रम. सलाबतपूर येथील रहिवासी दिवंगत गोरक्षनाथ मते यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे नातू राहुल डोळस यांनी सलाबतपूर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करून आजोबांना अनोखी आदरांजली वाहिली. गोरक्षनाथ मते हे गुरुजी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी आणि शाळेशी असलेली त्यांची जिव्हाळ्याची नाळ जिवंत ठेवण्यासाठी राहुल डोळस यांनी विद्यार्थ्यांच्या सानिध्यात हा उपक्रम राबवला. यावेळी त्यांनी आजोबांनी अनेक विद्यार्थी घडवले असून त्यांचा अभिमान असल्याची भावना व्यक्त केली. या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक वृंद, ग्रामस्थ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेलपिंपळगावात अवकाळी पावसाचा तडाखा. घरांचे पत्रे उडाले, घरावर झाड कोसळले. बेलपिंपळगाव येथे सोमवारी सायंकाळी झालेल्या जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. काही घरांचे पत्रे उडून दिले तर एका घरावर झाड कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अवकाळी पावसामुळे गहू, कांदा, मका तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हतबल झाले आहेत. जोरदार वाऱ्यामुळे विजेचे खांबही पडले होते. मात्र महावितरण कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून वीज पुरवठा सुरळीत केला. दरम्यान सरपंचासह ग्रामस्थांनी सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. प्रवरासंगम पोलीस चौकीजवळ अत्यवस्थ जखमी आढळला. 2 दिवसांनंतरही ओळख पटली नाही. तालुक्यातील प्रवरासंगम पोलीस चौकीजवळ 30 मार्च रोजी रात्री सुमारे 10 वाजेच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती अत्यवस्थ अवस्थेत आढळून आला. या घटनेला 2 दिवस उलटूनही संबंधित व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. सदर जखमीवर नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून तो सध्या अतिदक्षता विभागात कोमात असल्याची माहिती आहे. या व्यक्तीबाबत कुणाला काही माहिती असल्यास आत्मदीप हॉस्पिटल नेवासा फाटा किंवा पोलीस स्टेशन नेवासा येथे तातडीने संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. नेवासा तालुक्यात अवकाळीचा तडाखा. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, तातडीच्या मदतीची मागणी. तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून उभी पिके, फळबागा तसेच साठवलेला शेतीमाल बाधित झाला आहे. अचानक झालेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी गंभीर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अब्दुल शेख यांनी केली आहे. तसेच मदत वाटप प्रक्रिया जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने राबवावी अशी मागणी केली आहे. प्रहार कार्यकर्त्यांचा सन्मान. नेवासातील नवले, साबळे व शेरकर यांचा गौरव. प्रहार जनशक्ती पक्ष, दिव्यांग क्रांती यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर जिल्ह्यात आयोजित 2 दिवसीय कार्यशाळेस नेवासा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. या कार्यशाळेत पांडुरंग नवले, सचिन सावळे आणि तब्बू शेरकर यांना प्रहार कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. कार्यक्रमाला बच्चूभाऊ कडू यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग हक्क, बेरोजगारी, शिक्षण आणि आरोग्याच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देणाऱ्या प्रहारच्या कार्यकर्त्यांच्या कार्याचे यावेळी कौतुक करण्यात आले. या सन्मानामुळे नेवासा तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेशवाडीसह परिसरात गारपीट, अवकाळीचा तडाखा, पिकांचे मोठे नुकसान, तातडीने पंचनाम्याची मागणी. नेवासा तालुक्यातील गणेशवाडी, विठ्ठलवाडी, हनुमानवाडी, लांडेवाडी तसेच सोनई परिसरात 1 एप्रिल रोजी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसाने थैमान घातले. या नैसर्गिक संकटात गहू, कांदा, हरभरा तसेच चारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासोबतच काही ठिकाणी घरावरील पत्रे देखील उडाले आहेत. विद्युत खांबांचेही नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 500 ते 600 हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली आहेत.
हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. म्हणूनच प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या. अधिक अपडेटसाठी पाहत रहा आम्ही नेवास्कर न्यूज. धन्यवाद.